मनपा सभागृहात महिला प्रतिनिधींनी आवाज उठवल्यामुळे महिला स्वच्छतागृहासाठी धोरण करणार असल्याची ग्वाही आयुक्त महेश झगडे यांनी दिली। महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेली सर्वसाधारण सभेच्या कामकाजातील त्रुटी चव्हाट्यावर आली। राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांनी महिला वर्गाला भेडसावणाऱ्या स्वच्छतागृहांच्या प्रश्नाला वाचा फोडली। मात्र या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांना सुमारे तासभर महापौरांच्या अनुमतीची वाट पाहावी लागली। त्यात बोलण्यास संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि एकाच विषयावर चर्चेचा फड रंगवितानाच प्रशासनाची फेर तपासणी घेणाऱ्या नगरसेवक रूपी वकिलाची उलट तपासणीला पूर्णविराम मिळाला। महिलांसाठी सभागृहांच्या विषयावर कदम यांच्या पाठोपाठ सभागृहातील अन्य महिला लोकप्रतिनिधींनी सभागृहाला धारेवर धरले। यावेळी अश्विनी कदम म्हणाल्या की महिला बाल कल्याणासाठी टेंडर बजेटची तरतूद झालेली आहे, पण आजपर्यंत स्वच्छतागृहांची काय व्यवस्था केली आणि आहे त्यांची स्थिती काय याचा खुलासा प्रशासनाकडे मागितला। मात्र यावेळी त्यांनी महिला लोकप्रतिनिधींना सन्मान द्या अशी विनवणी करतानाच इथे अभ्यासू लोक आहेत पण एकाच विषयावर किती वेळा बोलतात। त्यावर भाजपच्या गटनेत्या मुक्ता टिळक यांनीही 112 कोटी महिलांसाठी बजेट असताना शहरात काय पालिका भवनातच चांगली स्वच्छतागृहे नाहीत याकडे लक्ष वेधून 3200 कोटी अंदाजपत्रक असणारी पालिका महिलांसाठी 1 कोटी खर्च करू शकत नाही अशी खंत व्यक्त केली। अखेर आयुक्त महेश झगडे यांनी महिलांसाठी शहरात स्वच्छतागृहे नाहीत ही वस्तुस्थिती मान्य करून नव्याने स्वच्छतागृहांचे धोरण करण्यात येईल, त्यानुसार रिवाइज डीपी मध्ये जागा आरक्षित केल्या जातील अशी ग्वाही दिली। आज एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा महिलांचं प्रतिनिधित्व आम्ही इथे करतो जबाबदारी आहे। इतर सर्व पक्षाच्या समाजात महिला आहेत, काय महिला वर्गाच्या समितीमध्ये त्याला विचार सगळे विषय देत आहे सगळं पाळा आणि मान्य करायला मी बांधायला महिला बाल कल्याण समितीला तुम्ही एक विषय महत्वाचे देत असताना महिला स्वच्छतागृहाच्या बाबतीमध्ये काय काळजी घेतली मला त्याच्यासाठी खुलासा करायचा। जागतिक बँकेच्या सस्टेनेबल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाअंतर्गत 2010 आणि 11 आणि प्रस्तावित 2011 आणि 12 अंदाजपत्रकात समाविष्ट असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी बोगदा, ग्रेड सेपरेटर, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅकसाठी 257 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास युतीचा विरोध डावलून मतदानाने मान्यता देण्यात आली। या विषयावर चर्चा करताना भाजपचे विकास मटकरी यांनी प्रस्तावालाच आक्षेप घेतला। 80 कोटी रुपये सायकल ट्रॅकसाठी खर्च करणे ही शहराची गरज आहे का असा सवाल केला। तसेच व्याजदर काय याची विचारणाही केली। आयुक्त झगडे यांनी केंद्राकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता, त्यानुसार मान्यता स्तरावर हा प्रस्ताव सभेपुढे सादर केल्याचे स्पष्ट केले। अखेर या प्रस्तावाला सेनेचे श्याम देशपांडे, भाजपचे मटकरी यांनी विरोध दर्शविल्याने मतदान घेण्यात आले। त्यात 24 विरुद्ध 17 मतांनी हा ठराव मंजूर झाला।